महात्मा फुले कर्जमाफी योजनेचा लाभ मिळालेल्या शेतकऱ्यांना 50,000 रुपयापर्यंतचा लाभ मिळणार होता, तो आता 2 लाख रुपयापर्यंत मिळणार आहे। तर प्रोत्साहनपर अनुदानासाठी 2026-27चं पीक कर्ज भरण्याची अट रद्द करणार असल्याची घोषणा देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे। यावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी यांनी प्रतिक्रिया दिली आहे। 7/12 कोरा करणार असं सांगून मुख्यमंत्री अजून किती दिवस शेतकऱ्यांना गंडवणार आहेत, अशी टीका राजू शेट्टीने केली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांचा 7/12 कोरा करणार असं सांगितलं होतं, असे राजू शेट्टी म्हणाले। मात्र 7/12 कोरा करणार असं सांगून मुख्यमंत्री शेतकऱ्यांना अजून किती दिवस गंडवणार असा सवाल शेट्टींनी केला। नवीन लाभधारकांच्या यादीमुळे अतिशय नगण्य शेतकऱ्यांची भर पडणार आहे। द्राक्ष, डाळिंब आणि संत्रा शेतकऱ्यांबाबत निर्णय घेण्याची गरज होती। प्रवीण परदेशी नावाचा विद्वान व्यक्ती माहिती तयार करण्याचं काम करणार आहे। या सगळ्यांमध्ये केवळ वेळ काढूपणा करण्यासाठीच मुख्यमंत्र्यांनी ही घोषणा केल्याची माहिती राजू शेट्टी यांनी दिली। 2008 मध्ये देशात कर्जमाफी झाली, त्यानंतर 2009 मध्ये कर्जमाफी करण्यात आली। त्यावेळी 2008 मध्ये ज्यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला त्यांना 2009 मध्ये वगळलं होतं। 2026-27च्या कर्जाची परतफेड केली पाहिजे अशी अट टाकली होती। ज्यांना प्रोत्साहनपर लाभ देतोय त्यांनी कर्ज वेळेत भरलं पाहिजे अशी भूमिका त्यामागील होती, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले। सातत्यानं या संदर्भात अटी शर्ती आहेत अशी मागणी होत होती। रणधीर सावरकरांच्या नेतृत्वात महायुतीचे आमदार भेटले आणि 50,000ची अट काढून टाक अशी मागणी केली। मी त्यांना अट काढून टाकल्यास 4-5 हजार कोटींचा बोजा येईल, पण शिस्तीचा भाग म्हणून ही अट आणली आहे। समजा 1 लाखापर्यंत नेली तर 2 लाख शेतकऱ्यांना फायदा न मिळणारे राहतात। सगळ्यांचं मत होतं 2 लाख शेतकरी का सोडता, मी आर्थिक शिस्त सांगत होतो, ते लोक मला व्यापक विचार केला पाहिजे होते असे सांगत होते। महात्मा फुले कर्जमाफीमधील योजनेतील जे लोक होते ज्यांना 50,000 रुपयापर्यंत कर्जमाफी म्हटलं होतं त्यांना देखील 2 लाखापर्यंत कर्जमाफी देण्यात येईल। 2026-27चा कर्ज भरण्यासंदर्भातील नियम वगळण्यात येईल। 2026ला किती लोकांनी भरले याची माहिती आहे। 95% लोकांनी पैसे भरले। त्या अगोदरच्या 3 पैकी 2 वर्षात ज्यांनी पैसे भरले ते आता पात्र होतील। पहिल्यांदा असा निर्णय झाला आहे, यापूर्वी असा निर्णय झालेला नाही, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे। अशाच नवनवीन अपडेटसाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। धन्यवाद।